Next is electromagnetic induction. We have seen in the previous section that if we keep an electric conductor in a magnetic field such that direction of the current flowing through the conductor is perpendicular to the magnetic field, then a force is exerted on the conductor. आता याबद्दल आपण पाहिलं होतं की जेव्हा आपण इलेक्ट्रिक कंडक्टरला कशामध्ये प्लेस करतो, मॅग्नेटिक फील्डमध्ये प्लेस करतो, अशा पद्धतीनं की जे करंट फ्लो व्हायला कंडक्टरमधून त्याची डायरेक्शन कशाला परपेंडिक्युलर असेल, मॅग्नेटिक फील्डला जर परपेंडिक्युलर असेल तर अशा वेळेस त्या कंडक्टरवर काय होतो, फोर्स एक्झर्ट होतो. ओके, जसं आपण पाहिलं होतं की एकदा आपण पोझिशन बी पाहिली होती आणि एकदा सी पाहिली होती. ए पोझिशनला जेव्हा करंट वाहत नव्हता तो वायर स्ट्रेट होता ना, आणि बीला आणि सीला डायरेक्शन बदलली की जे वायर बेंड होऊ लागला त्याची डायरेक्शन पण काय होती, बदलली होती. Because of this, the conductor moves. आणि याच्यामुळे कंडक्टर काय होतं त्या ठिकाणी मूव्ह होतो. But if an electric conductor is moving in a magnetic field or the magnetic field around a stationary conductor is changing, what will happen? आता प्रश्न असा आहे की मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, पण इलेक्ट्रिक कंडक्टर कसा आहे, मूव्हिंग. असं जर असेल पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे की मॅग्नेटिक फील्ड जी आहे ती स्टेशनरी आहे. मॅग्नेटिक फील्ड जी आहे तिला आपल्याला चेंजिंग करायचं आहे आणि कंडक्टर कसा ठेवायचा आहे, स्टेशनरीच ठेवायचा आहे. तर अशा वेळेस काय करेल, म्हणजे आपण दोघांपैकी एक स्टेशनरी आणि एकाला काय ठेवायलो, मूव्हिंग ठेवायलो. पहिल्या केसमध्ये काय पाहिलं आपण की इलेक्ट्रिक मोटर मूव्हिंग होता त्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड कशी होती, स्टेशनरी. दुसऱ्या याच्यामध्ये पाहिलं आपण की कंडक्टर स्टेशनरी होता आणि मॅग्नेटिक फील्ड कशी ठेवली आपण, चेंजिंग ठेवली. तर अशा वेळेस काय होतं. In order to find out an answer to this question, research was done by the British scientist Michael Faraday. आणि चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड किंवा चेंजिंग इलेक्ट्रिक करंट, आता म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टर मूव्ह करणं म्हणजेच इलेक्ट्रिसिटी मूव्ह आहे ना, म्हणजे करंट चेंज होत असेल किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल तर याचा इफेक्ट काय असतो हे शोधणारे शास्त्रज्ञ कोण आहे, मायकल फॅरेडे. In the year 1831, Faraday showed that an electric current can be produced in a conductor with the help of a moving magnet. आणि 1831 मध्ये फॅरेडे यांनी सिद्ध केलं की मॅग्नेटिक फील्ड चेंज होत असेल, म्हणजेच मॅग्नेट जर मूव्हिंग असेल स्टेशनरी कंडक्टरच्या बाजूला तर डेफिनेटली त्या कंडक्टमध्ये काय इंड्यूस होतो, इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होतो. हे कोणी सिद्ध केलं, फॅरेडे यांनी. ते आपण पुढे पाहू. आता आपण गॅलोमीटरबद्दल बोलू. Galvanometer is a sensitive device which works on the same principle as that of an electric motor that we have studied earlier. आत्ताच आपण इलेक्ट्रिक मोटरचं प्रिन्सिपल पाहिलं, बरोबर. तर त्याच प्रिन्सिपलवर आधारित काम करणारा एक सेन्सिटिव्ह डिव्हाइस ज्याचं नाव आहे गॅलोनोमीटर, जे की बऱ्याच वेळेस इलेक्ट्रिक सर्किटमध्ये करंट डिटेक्ट करण्यासाठी वापरला जातो. पुढे पाहू आपण. We can make some electrical measurement with it. आलं ना, म्हणजे आपण इलेक्ट्रिकल मेजरमेंट हे गॅलोनोमीटरच्या साहाय्यानं करू शकतो. म्हणजे फार सूक्ष्म करंट जरी असेल ना तर त्या करंटला डिटेक्ट करण्याचं काम कोण करू शकतो, गॅलोनोमीटर. A coil is positioned between the pole pieces of a magnet in such a way that the pointer on the galvanometer dial is connected to it. आता आपण पाहिलं की मॅग्नेटचे 2 पोल पीसेस असतात, त्याच्यामध्ये आपण कशाला प्लेस केलं होतं, कॉईलला प्लेस केलं होतं. तर हे कॉईलला प्लेस करत असताना अशा पद्धतीनं प्लेस करायचं की जो गॅलोनोमीटरचा पॉइंटर असतो तो त्याला कसा पाहिजे, या ठिकाणी कनेक्ट पाहिजे. आता पॉइंटर तुम्ही गाडीची स्पीड बघताना नाही का, आपण स्पीड दाखवतो तो पॉइंटर असतो, तशा पद्धतीचं इथं चित्र पण दाखवलं पाय नाही तर है ना. गॅलोनोमीटरचं एक सिग्नल असतो की तो समोर दाखवेल तुम्हाला, आहे लक्षात आलं, लेफ्ट राईट वगैरे असतं, दाखवतं. When a small current, for example 1 milliampere, flows through the coil will rotate. आता फार कमी करंट जरी असेल, किती सांगितलं तर 1 मिली एम्पियर, बरोबर आहे का, म्हणजे 10⁻³ एम्पियर इतका सूक्ष्म करंट जरी असेल, बरोबर आहे का, एवढंसुद्धा जर कॉईलमध्ये फ्लो होत असेल तर गॅलोनोमीटरची जी कॉईल आहे ती कॉईल काय होणार, या ठिकाणी रोटेट होणार. The rotation will be proportional to the current. आणि कॉईलचं रोटेशन हे कसं असणार,
कशाच्या प्रोपोर्शनल असणार? करंटच्या प्रोपोर्शनल. म्हणजे करंटचं जितकं प्रमाण जास्त तितकं रोटेशन जास्त. Voltmeter and ammeter also works on the same principle. आता पोटेन्शियल डिफरन्स जो आहे सर्किटमधला मेजर करण्यासाठी कसं यूज करतो आपण? व्होल्टमीटर. आणि करंट जो आहे सर्किटमधला त्याला डिटेक्ट करण्यासाठी आपण कसं वापर करतो? ॲमीटरचा. तर हे सुद्धा सेम प्रिन्सिपलवर काम करतात. In galvanometer, the pointer deflects on the both side of the zero mark depending on the direction of the current. ओके. आता इथं तुम्ही थोडंसं केअरफुली पाहिलं तर तुम्हाला राईट साईडला पण काउंटिंग दिसेल आणि लेफ्ट साईडला पण दिसेल. बरोबर आहे का? याचा अर्थ काय झाला की गॅल्व्हनोमीटरचा जो पॉइंटर आहे हा झिरोच्या दोन्ही साईडला काय होऊ शकतो? डिफ्लेक्ट होऊ शकतो. आणि हे डिफ्लेक्शन का होऊ शकतं? कारण ॲक्च्युअल तो काय शो करेल? करंटची डायरेक्शन शो करेल. Collect the material as shown in the figure 4.15. आता फिगर 4.15ला आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. यामध्ये जर पाहिलं आपण तर एक कंडक्टिंग वायर दिसेल आपल्याला. बरोबर. आणि इथं मॅग्नेट आहे का? आता या मॅग्नेटचं वैशिष्ट्य आहे की मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? मूव्हिंग. आणि मूव्हिंग मॅग्नेटिक फील्डमुळं कंडक्टिंग वायरमध्ये काय प्रोड्यूस होणार आहे? करंट प्रोड्यूस होणार आहे. आणि हे करंटचं डिटेक्शन आपण कशाच्या साहाय्यानं करणार आहे? गॅल्व्हनोमीटरच्या साहाय्यानं. बरोबर. Complete a circuit by connecting the galvanometer. आता सर्किट जे आहे तर पाहतो दोन वेगवेगळे फिगर आहे. आता हे आपण नंतर डिस्कस करणार आहोत. तर यामध्ये डायरेक्टच आपल्याला काय दाखवलं आहे? मूव्हिंग मॅग्नेट. त्यानंतर ही काय झाली त्या ठिकाणी कंडक्टर म्हणून आपण आपल्या वायरला. बरोबर आहे का? त्यानंतर त्याला अटॅच असणारा गॅल्व्हनोमीटर. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला सर्किट कंप्लीट करायचं आहे गॅल्व्हनोमीटर कनेक्ट करून. Keep the bar magnet erect in such a way that its north and south pole is just below the copper wire. आणि दिसतोय मॅग्नेट तुम्हाला? हा मॅग्नेट आपल्याला कशा पद्धतीनं प्लेस करायचा आहे? हा कोणता मॅग्नेट आहे? बार मॅग्नेट, ज्याला आपण पट्टी चुंबक म्हणतो. बरोबर आहे का? तर दोन्हीपैकी कोणता असू दे. आता म्हणजे दोन्हीपैकी एक पोल हा कॉपर वायरच्या जवळ पाहिजे. मग आयदर तो नॉर्थ असेल किंवा साऊथ असेल. ओके. Now if the wire is kept moving from A to B, the pointer of the galvanometer gets deflected. This is called Faraday's electromagnetic induction. आता काय झालं की मॅग्नेट प्लेस झाल्यामुळं जी कॉपर वायर आहे, बरोबर आहे का? तर ही काय होईल? थोडीशी मूव्हिंग होईल. आणि मूव्हिंग झाल्यामुळं ती मुवमेंट कशी दाखवलेली आहे? A to B. पहा म्हणजे ती अगोदर कोणत्या पोझिशनला होती? ए पोझिशनला होती. नंतर ती कोणत्या पोझिशन डॉटेड दाखवली तुम्हाला पोझिशन. ती पोझिशन कोणती आहे? बी. आणि हे जे मूव्हिंग झालं तर जो हे होत असताना जो गॅल्व्हनोमीटर आहे तो काय दाखवल या ठिकाणी? डिफ्लेक्शन दाखवल. Now move the magnet with the wire fixed. सॉरी. तर ॲक्च्युअली काय झालं की मॅग्नेट आपण प्लेस केला आणि जे वायर आहे ते आपल्याला स्वतःहून मूव्ह करायचं आहे. ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत काय करायचं आहे? मूव्ह करायचं आहे. मग आता पहिल्या केसमध्ये काय झालं बरं? मॅग्नेट कसा ठेवला आपण? स्टेशनरी. आणि वायरला आपण कुठून कुठपर्यंत पुश केलं? ए पोझिशनपासून बी पोझिशनपर्यंत. म्हणजे कंडक्टर कसा आहे? मूव्हिंग. मॅग्नेटिक फील्ड कशी आहे? स्टेशनरी. मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी ना. मॅग्नेट इथं प्लेस केला आपण. आयदर तो नॉर्थ पोल असेल किंवा साऊथ पोल असेल. सध्या मग त्याच्यामुळे आपण काय कन्सिडर करणार की मॅग्नेट कसा आहे? मॅग्नेटिक फील्ड स्टेशनरी आहे. मात्र कंडक्टरला आपण ए पासून बी पर्यंत नेलं. म्हणजे या ठिकाणी कंडक्टर काय केला? आपण मूव्ह केला. आणि कंडक्टर मूव्ह केल्यामुळं त्या ठिकाणी जो गॅल्व्हनोमीटर आहे त्याच्या पॉइंटरमध्ये काय दिसून येईल? या ठिकाणी डिफ्लेक्शन दिसून येईल. आणि डिफ्लेक्शन का झालं? कारण मूव्हिंग कंडक्टरमुळं त्या ठिकाणी काय इंड्यूस झाला? करंट इंड्यूस झाला. आणि तो करंट कोणी डिटेक्ट केला? गॅल्व्हनोमीटरनं डिटेक्ट केला. सेकंड केस. आता हे झालं फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन याला म्हणायचं. दुसऱ्या केसमध्ये काय सांगितलं त्यांनी की मॅग्नेट जे आहे त्याला आपल्याला मूव्ह करायचं आहे. वायर कसं करायचं आहे? फिक्स ठेवायचं आहे. म्हणजे आता सेकंड केसमध्ये वायरची पोझिशन बदलायची का? नाही. वायर तसाच, फक्त थोडीशी हालचाल, थोडीशी मुवमेंट कशाची करायची? फक्त मॅग्नेटची. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड कशी झाली? मूव्हिंग. आणि कंडक्टर कसं झाला? स्टेशनरी.
तरीसुद्धा आपल्याला गॅल्व्हनोमीटरमध्ये काय दिसेल, डिफ्लेक्शन दिसेल, करंट म्हणजे करंट डिटेक्ट झालेला दिसेल. हा याचा अर्थ काय झाला की इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन जे आहे त्याच्यामध्ये 2 केसेस आहेत. एक तर स्वतः कंडक्टर जर मुव्हिंग असेल तर अशा वेळेस सुद्धा करंट काय व्हायला, डिटेक्ट व्हायला, गॅल्व्हनोमीटर डिटेक्ट करायला. सेकंड केसमध्ये काय पाहिलं आपण की मॅग्नेट आपण मुव्हिंग केला आणि वायर स्टेशनरी ठेवला होता तरीसुद्धा गॅल्व्हनोमीटरनं काय डिटेक्ट केला, करंट. कारण गॅल्व्हनोमीटर काय झालं, डिफ्लेक्शन. म्हणजे आयदर तुम्ही कंडक्टर मुव्हिंग ठेवा किंवा मॅग्नेट मुव्हिंग ठेवा, दोन्हीपैकी एक जर मुव्हिंग ठेवलं तर अशा वेळेस करंट इंड्यूस होणार. आणि दॅट इफेक्टला म्हणायचं फॅरेडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. The galvanometer pointer still get deflected. आणि गॅल्व्हनोमीटर पॉइंटर पुन्हा एकदा डिफ्लेक्शन दोन्ही केसेसमध्ये दाखवतो. ट्राय दिस. Complete the circuit as shown in figure 4.16a. आता 4.16 मध्ये जर पाहिलं तुम्ही तर पहा एक बॅटरी आहे, त्या बॅटरीला आपण एक सर्किट अटॅच केलं, बरोबर आहे का. आणि इथं काय आहे, सोलेनॉइड कॉईल इमॅजिनरी सिलेंडर शेपमध्ये, बरोबर आहे का. आता होतं काय की याच्या शेजारी एक कॉईल आहे, पहा दिसते लेफ्ट साईडला काय आहे, अनादर एक कॉईल आहे. आता या कॉईलला कोणत्याही प्रकारचा करंटचा सप्लाय आहे का, नाही. तरी आणि त्यानंतर त्या कॉईलला काय अटॅच केलं आहे, फक्त गॅल्व्हनोमीटर, बरोबर आहे का. अशा 2 पद्धतीचे कॉईल आहे, अशा पद्धतीची आपण अरेंजमेंट केली. Discuss about and select the components as required. Okay, next. In this experiment, if we open the plug key and make the current 0 in the coil, the pointer of the galvanometer deflects to one side and quickly come back to 0. आता प्लग की जर आपण ओपन केली, बरोबर आहे का, आणि कॉईलमधला करंट मेक द करंट 0 इन द कॉईल. करंटमधला कॉईलमधला जो करंट आहे तो आपण प्लग की ओपन केली अगोदर, त्यानंतर करंट 0 केला तरीसुद्धा गॅल्व्हनोमीटरनं काय त्याच्या पॉइंटरनं काय शो केलं, या ठिकाणी डिफ्लेक्शन शो केलं. आणि त्यानंतर लगेचच तो पुन्हा कुठं आला, 0वर आला. If the current in the coil is started again, the pointer again deflects to the other side and then returns quickly to 0. पुन्हा आपण काय केलं की कॉईलमधला है ना, राईट साईडच्या कॉईलमधला करंट पुन्हा एकदा काय केला, आपण स्टार्ट केला. तर लेफ्ट साईडला जी या ठिकाणी कॉईल होती तर त्या कॉईलमध्ये काय डिटेक्ट झाला, करंट. आणि त्याच्यामुळं गॅल्व्हनोमीटरमध्ये काय शो केलं त्यानं, डिफ्लेक्शन. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तो क्विकली कशाला आला, या ठिकाणी 0वर आला. Now when the electrical current is flowing through the solenoid coil and the solenoid coil is displaced with respect to the coil, the current is still produced in the coil. आता जेव्हा सोलेनॉइड कॉईलमधून जो इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊ लागला होता, ओके, तर अशा वेळेस काय झालं, द सोलेनॉइड कॉईल इज डिस्प्लेस विथ रिस्पेक्ट टू द कॉईल. कारण कॉईलच्या विथ रिस्पेक्ट टू जर धरला आपण जी शेजारी कॉईल आहे तर त्याच्या संदर्भात सोलेनॉइड कॉईलचं काय झालं, त्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट झालं. आणि जो करंट आहे हा करंट कशामध्ये प्रोड्यूस झाला, कॉईलमध्ये प्रोड्यूस झाला. आणि हे जे डिस्प्लेसमेंट झालेलं आहे तर हे डिस्प्लेसमेंटचा इथं एक पॉईंट दिला आहे बघा तुम्हाला, की जेव्हा सोलेनॉइड कॉईलमधला करंट पास होऊ लागला होता तर कॉईल जी आहे ती कशी डिस्प्लेस व्हायला, या ठिकाणी लॅटरली विथ द रिस्पेक्ट टू द कॉईल. कॉईल संदर्भात ती होईल लॅटरली, जसं की इथं ॲरो दाखवलं आहे. नेक्स्ट. What can be inferred from these two experiments? ओके, आता एक्सपेरिमेंटचा रिझल्ट पहा. Even if the solenoid coil is kept stationary, a change in current in the solenoid coil produce a current in the coil. आता सोलेनॉइड कॉईलला जेव्हा आपण कसं प्लेस केलं होतं, स्टेशनरी प्लेस केलं होतं, तर सोलेनॉइड कॉईलमधलं फक्त आपण काय बदलला, करंट बदलला. स्वतः कॉईल कशी आहे, स्टेशनरी, करंट फक्त आपण चेंज केला. तर अशा वेळेस जी शेजारील कॉईल होती त्या कॉईलमध्ये काय इंड्यूस झाला, करंट. मी तुम्हाला इंड्यूसर करंट शब्द वापरला होता, तो पुढे येईल शब्द. ओके, कॉईलमध्ये करंट प्रोड्यूस होतो. If the solenoid coil is moved towards or away from the coil, we see a deflection in the galvanometer. आणि जर आपण
सोलेनॉइड कॉईल जी आहे ही कॉईलच्या दिशेने नेली किंवा कॉईलपासून जर दूर जरी नेली तर अशा वेळेससुद्धा गॅल्व्हनोमीटर काय शो करतो, डिफ्लेक्शन शो करतो. म्हणजे याचा अर्थ दोन्ही सिच्युएशनमध्ये कॉईलमध्ये काय इंड्यूस झालेला आहे, करंट इंड्यूस झालेला आहे. Also, the faster is the displacement of the solenoid, larger is the deflection of the galvanometer pointer. आणि सोलेनॉइडचं डिस्प्लेसमेंट जितकं जितकं सोलेनॉइडचं डिस्प्लेसमेंट फास्टर तितकं लार्ज प्रमाणामध्ये गॅल्व्हनोमीटरमध्ये काय दिसून येईल, त्या ठिकाणी डिफ्लेक्शन दिसून येईल. If the current in the solenoid coil is changed, a current is produced in the coil, or if the solenoid coil is moved towards the coil, then also a current is produced in the coil. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपण सोलेनॉइड कॉईलमधला काय बदलला, फक्त करंट बदलला, बरोबर आहे का. मग करंट चेंज केल्यामुळं सुद्धा कॉईलमध्ये काय झाला, करंट प्रोड्यूस झाला सेकंड कॉईलमध्ये. सेकंड केसमध्ये आपण सोलेनॉइड कॉईल स्वतः काय केली, कॉईलपासून जवळ किंवा दूर नेली, म्हणजे मूव्ह टुवर्ड्स द कॉईल, त्याच्या दिशेने नेली. तर अशा वेळेससुद्धा काय झाला, करंट प्रोड्यूस झाला. तर लक्षात ठेवायचं की दोन्ही केसेसमध्ये कॉईलमध्ये जो करंट इंड्यूस झालेला आहे तर तेच आहे फॅरेडेज लॉ ऑफ इंडक्शन. ते आपण टुमॉरो डिस्कस करू. ओके.